उन्हाळा असो किंवा कोणताही ऋतू असो, दूध नासण्याची समस्या बऱ्याच गृहिणींना सतावते. अगदी मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्येही ही समस्या येऊ शकते. अधिक तापमानामध्ये दूध टिकत नाही, त्यामुळे उन्हाळ्यात दूध नासण्याची समस्या अधिक दिसून येते. उन्हाळ्याच्या दिवसात दूध अधिक टिकावे म्हणून फ्रीजमध्ये स्टोअर करण्यात येते. पण फ्रीजमध्ये स्टोअर केलेले दूध अनेकदा उकळवताना नासते. पण घरातील दूध सतत नासत असेल तर सोप्या ट्रिकसह तुम्ही दूध बराच काळ ताजे ठेवू शकता. कसे ते जाणून घेऊया या सोप्या कुकिंग हॅक्समध्ये. नंबर 1. दूध गरम करण्यासाठी स्वच्छ भांडी वापरा. आपण ज्या भांड्यात दूध गरम करत आहात ते भांडं स्वच्छ आहे की नाही याची नीट तपासणी करा. निदान 2 वेळा तरी भांड्याला चांगले धुवून घ्या. यानंतरच त्यात दूध तापवण्यासाठी ठेवा. नंबर 2. दिवसभरात 4 वेळा दूध गरम करा. उन्हाळ्याच्या दिवसात 24 तासात 4 वेळा दूध गरम करा. दूध उकळवत ठेवताना गॅसची फ्लेम कमी ठेवा. दूध उकळवून झाल्यानंतर लगेच झाकून ठेवू नका. त्यामधील वाफ कमी झाल्यानंतर झाकून ठेवा. नंबर 3. सोड्याचा वापर. दूध गॅसवर ठेवताच नासणार असेल असं तुम्हाला वाटत असेल तर त्यात चिमूटभर बेकिंग सोडा टाका. पण हे दूध जास्त काळ स्टोअर करून ठेवू नका. 3 ते 4 तासांच्या आतच हे दूध वापरा. नंबर 4. फ्रीजमध्ये ठेवताना या चुका करू नका. दूध आम्लयुक्त गोष्टींपासून दूर ठेवा. उदाहरणार्थ टोमॅटोचा रस, चटणी, लिंबू इत्यादी गोष्टी दुधाजवळ ठेवू नका. दुधाभोवती कच्चे मांस किंवा खरबूज यांसारख्या वस्तू ठेवल्यानेही दूध खराब होण्याची शक्यता असते. नंबर 5. गरम दूध फ्रीजमध्ये ठेवू नका. दूध गरम करून झाल्यावर पहिला रूम टेम्परेचरमध्ये गार होऊ द्या. दूध नैसर्गिकरित्या थंड झाले की त्यानंतर तुम्ही हे दूध फ्रीजमध्ये स्टोअर करा. गरम दूध कधीही त्वरित फ्रीजमध्ये ठेवू नका. तुम्हाला या सोप्या किचन हॅक्स कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.